कोल्हापूर पोलिसांना दिवस आणि रात्र गस्तीसाठी वाहनांची आवश्यकता ओळखून शासनानं ही मागणी पूर्ण केली आहे। कोल्हापूर पोलीस दलाला 2,80,00,000 रुपये किमतीच्या 20 चारचाकी तर 6 दुचाकी दिल्या आहेत। आज ही वाहनं पालकमंत्र्यांच्या हस्ते कोल्हापूर पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आली। वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी आणि पीडितांना तात्काळ मदत मिळावी यासाठी पोलीस दलाला वाहनांची गरज होती। यासाठी कोल्हापूर पोलीस दलाकडून शासन पातळीवर पाठपुरावा केल्यानंतर आज पोलिसांसाठी वाहनं मिळाली आहेत। आज ही वाहनं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते आणि खासदार शाहू छत्रपती, आमदार अशोकराव माने, सतीश पाटील यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक पोलीस दलाकडे सुपूर्द करण्यात आली। ही वाहनं जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना दिली जाणार आहेत। या वाहनांचा उपयोग पोलिसांना गस्तीसाठी आणि दैनंदिन तपास कामासाठी होईल असं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं। त्यामुळे साहजिकच पोलिसांच्या यंत्रणेवरती सुद्धा ताण पडतोय। त्यामुळे सातत्याने पोलिसांची, विशेषतः सन्माननीय पोलीस अधीक्षकांची मागणी होती। त्याप्रमाणे यावर्षी 2,80,00,000, याच्यापूर्वी 2,80,00,000ची वाहनं वेगवेगळ्या पद्धतीची आपण उपलब्ध करून दिलेत। याच्याही पुढे अजूनही त्यांना काही ज्या आवश्यकता लागणार आहेत त्या सगळ्या देण्यासाठी सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये 5,75,00,000ची आपण तरतूद केली। आवश्यकतेप्रमाणे आणि जरा समजा तिथलं एकूण रनिंग किती होते, गाड्या किती खराब होतात, त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून मागणी होते आणि मागणीप्रमाणे आपण सगळेजण डेप्युटेशीतून त्याची उपलब्ध करतोय। एकूणच आता अजूनही जे काय लागेल ते आपण देणार आहोत। एखादी अनुचित घटना घडत असेल तिथं तात्काळ पोलीस दाखल व्हावेत आणि पीडित व्यक्तीला वेळेत पोलिसांची मदत व्हावी या उद्देशानं कार्यान्वित केलेल्या यंत्रणेला नव्या वाहनांचं बळ लाभणार असल्याचं पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं। यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मीन, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासो जाधव, गृह पोलीस उपाधीक्षक तानाजी सावंत, शहर पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण खानापुरे, मोटर वाहन विभागाचे सुरजित सिंग राजपूत यांच्यासह पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते।